कोस्टल रोड प्रकल्पाची देखभाल करण्यासाठी कंत्राटदारांची नेमणूक. मरीन ड्राईव्ह ते वांद्रे वरळी कोस्टल रोडची देखभाल करण्यासाठी पुढील 5 वर्षांसाठी कंत्राटदारांची नेमणूक. डोंबिवली घरडा सर्कल परिसरातील वाहतुकीत मोठा बदल. घरडा सर्कल परिसरात येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहनांना आज रात्री 11 वाजेपर्यंत प्रवेश बंदी. पर्यायी मार्ग वापरण्याचं वाहतूक पोलिसांचं आवाहन. उन्हाची तीव्रता वाढताच राज्यातील धरणांमधील पाणी पातळी खालावली. मार्च महिन्यातच 3000 मोठ्या आणि मध्यम धरणांमधील पाणीसाठा 52.71%. राज्यात उष्णतेची लाट. पुढील 5 दिवस राज्यातील तापमान स्थिर राहण्याची शक्यता. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात कमाल तापमान 40 ते 41 अंशांवर. धुळे जिल्ह्यात तापमानाचा पारा 40 अंशांवर. वाढत्या उन्हात जनावरांची काळजी घेण्याचे पशुसंवर्धन विभागाचं आवाहन. गावदेवी मित्रमंडळ वाशीच्या वतीनं महिलांसाठी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन. मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्तानं महिला सक्षमीकरणासाठी आणि एकजुटीसाठी महिलांसाठी क्रिकेट स्पर्धेला महिलांचा चांगला प्रतिसाद. अहिल्यानगरच्या शिर्डीत तापमानाचा पारा वाढल्यानं भाविक हैराण. भक्तांच्या सुविधेसाठी साई संस्थांकडून ठिकठिकाणी मंडपाची उभारणी. जळगावच्या भुसावळ शहरात तिथीनुसार शिवजयंतीसाठी जय्यत तयारी. शिवरायांच्या स्मारकावर किल्ल्याची प्रतिकृती. साताऱ्याच्या संगम माहुली इथल्या प्राचीन काशी विश्वेश्वर मंदिराच्या परिसरात प्री वेडिंग फोटोशूटला बंदी. काशी विश्वेश्वर देवस्थान ट्रस्टचा निर्णय. भारतीय नौदलातील निवृत्त गुलदार युद्धनौका सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल. पर्यटन वाढवण्यासाठी नौका विजयदुर्ग बंदरात आणण्यात आली. या युद्धनौकेचं संग्रहालय आणि कृत्रिम रीफमध्ये रूपांतर केलं जाणार. ठाकरे गटाचे आमदार हारून खान यांच्या आमदारकीला आव्हान. हारून खान यांनी निवडणूक शपथपत्रात माहिती लपवल्याचा भारती लव्हेकर यांचा आरोप. हायकोर्टात पुढील आठवड्यात सुनावणी. बीडच्या आष्टीमध्ये प्रेम प्रकरणातून तरुणाला मारहाण करत हत्या. 10 जणांविरोधात गुन्हा दाखल. हत्येवेळी विकासच्या कुटुंबाला भाऊसाहेब क्षीरसागरनं केला होता फोन. क्षीरसागर आणि बनसोडे कुटुंबाची ऑडिओ क्लिप व्हायरल. सोलापूर जिल्ह्यात बोगस टीईटी प्रमाणपत्रधारक शिक्षक बडतर्फ. जिल्हा परिषदेचे सीईओ कुलदीप जंगम यांची 5 शिक्षकांवर सेवा समाप्तीची कारवाई. टीईटी घोटाळ्यात सामील असल्याचा शिक्षकांवर ठपका. साताऱ्याच्या खंडाळ्यात हनी ट्रॅपमध्ये अडकवून डॉक्टर आणि त्याच्या कुटुंबियांना 1 कोटीची खंडणी मागितली. खंडणी मागणाऱ्या 2 तरुणांना शिरवळ पोलिसांनी सापळा रचत जेरबंद केलं. जून महिन्यात नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन. गौतम अदानी यांनी केली घोषणा. नवी मुंबई विमानतळाचं काम जवळपास पूर्ण. विमानतळाची जबाबदारी अदानी समूहाकडे. होळी पेटवण्याच्या किरकोळ वादातून नवी मुंबईतील कोपरखैरणेत केशव म्हात्रे यांच्या मुलावर चाकू हल्ला. हल्ल्यात अभिजित म्हात्रे किरकोळ जखमी. अभिजितच्या पत्नी कांचन बचावासाठी आल्या असता त्या गंभीर जखमी. ही वेळ युद्धाची नाही. मोदींचा पुतीन आणि झेलेन्स्कींना सल्ला. पंतप्रधान मोदींचं रशिया आणि युक्रेनच्या संघर्षावर भाष्य. बुलढाण्यात राज्य पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याची आत्महत्या. देशाला कृषीप्रधान म्हणता लाज वाटली पाहिजे. सांत्वनासाठी आलेल्या मंत्र्यांनाच सत्यभामा नागरे यांनी सुनावलं. भावाच्या नावासमोर आत्महत्या नाही तर बलिदान शब्द लिहा. सत्यभामा नागरे यांची मागणी. चेंबूरमध्ये शिवजयंतीचा उत्साह. आमदार आदित्य ठाकरे यांची उपस्थिती. छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार इथल्या महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला मानवंदना. पारंपरिक ढोलवादन, गोंधळी आणि विशेष रोषणाईचा कार्यक्रम. कल्याणमध्ये शिवजयंती निमित्तानं ठाकरेंच्या शिवसेनेकडून अनोखा देखावा. महाराजांचा अपमान करणाऱ्यांचा देखाव्यातून जाहीर निषेध. सोलापूरकर आणि कोरटकरच्या बॅनरवर चापकाचे फटके. नागपुरातील अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाचा गळा चिरून खून. हत्येनंतर आरोपी फरार. जुन्या वादातून हत्या झाल्याचं प्राथमिक तपासातून उघड. नंदुरबार जिल्ह्यातून जाणाऱ्या उधाण जळगाव रेल्वे महामार्गाच्या 3ऱ्या लाईनच्या सर्वेक्षणाचं काम शेवटच्या टप्प्यात. लवकरच 3ऱ्या लाईनचं काम सुरू होण्याची शक्यता. राज्यभरात आज बजरंग दलासह हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून आंदोलन केलं जाणार. औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी आंदोलन. काँग्रेसच्या कृत्यातून औरंगजेबी वृत्ती दिसते. औरंगजेबाचं उदात्तीकरण करण्याआधी काँग्रेसनं इतिहास वाचावा. हर्षवर्धन सपकाळ यांच्या टीकेवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा निशाणा. माझं मन लागत नाही असं जयंत पाटील यांनी सांगितलं होतं. जयंत पाटील यांच्या वक्तव्यावर हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया.
संजय राऊत काय बोलतात त्याची मला चिंता नाही, विधानसभेत जनतेनं त्यांना झटका दिलाय, राधाकृष्ण विखे पाटील यांची राऊतांवर टीका. पटोले विरोधक म्हणून त्यांचं काम करतायत अशी वक्तव्य करणं हे त्यांचं काम आहे, विरोधकांची संख्या फारच कमी आहे, हसन मुश्रीफ यांचा टोला. माझे दोन्ही पुत्र कर्तृत्ववान हे माझं भाग्य, त्यांनी त्यांचं कर्तृत्व सिद्ध केलं, माझ्या दोन्ही मुलांना साथ दिली तर जिल्हा समृद्ध होईल, नारायण राणेंचं वक्तव्य. निलेश राणे यांचा आदर्श घ्यावा असं त्यांचं काम, निलेश राणेंचं विधानसभेतील कामकाज पाहून मी प्रभावित झालो, उदय सामंत यांचं वक्तव्य. पंजाबचे शिवसेना जिल्हाध्यक्ष मंगतराम मंगा यांची हत्या, आरोपींना तात्काळ अटक करत कठोर शिक्षा द्या, उपमुख्यमंत्री शिंदेंची मागणी. माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक शेतकऱ्यांसाठी लढतोय, कारखान्याच्या सत्ताधाऱ्यांबाबत तक्रारी आल्यास सुळेंचा आरोप. चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते शंकरपटाचं उद्घाटन, शंकरपटाचं आयोजन सरकारनं करावं यासाठी विधानसभेत प्रश्न मांडणार, सुधीर मुनगंटीवार यांचं मोठं वक्तव्य. प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात 2:30 वाजता होणार सुनावणी. आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, आम्ही महामार्ग करणार लादणार नाही, हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया. रायगडच्या माणगावमध्ये आदिती तटकरेंचे फिक्स पालकमंत्री अशा आशयाचे बॅनर, माणगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना बॅनर. विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी भाजपचे 3 उमेदवार निश्चित, संदीप जोशी, संजय केनेकर आणि दादाराव केचे यांना उमेदवारी, भाजपकडून सामाजिक समतोल राखण्याचा प्रयत्न. मुंबईत भाजपकडून एकदिवसीय कार्यशाळेचं आज आयोजन, सर्व जिल्हाध्यक्ष आणि नेते उपस्थित असणार, सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळेत भाजपची कार्यशाळा, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण मार्गदर्शन करणार. पक्षानं दिलेला शब्द पाळला त्याबद्दल पक्षाचा आभारी, विधान परिषदेची उमेदवारी मिळाल्यानंतर भाजपच्या दादाराव केचे यांची प्रतिक्रिया. जिशान सिद्दीकींना उमेदवारी देण्यास मराठा समाजातील नेत्यांचा विरोध, मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी घेतली मंत्री नरहरी झिरवाळ यांची भेट, मराठा समाजाची रिक्त झालेली जागा मराठा समाजालाच मिळावी अशी मागणी. प्रशांत कोरटकर अजूनही सापडत नाही, हे कोल्हापूर पोलिसांचं अपयश, महाराष्ट्र पोलिसांची प्रतिमा मलिन होऊ देऊ नका, मोधुचीराजे भोसले यांचं कोल्हापूर पोलिसांना पत्र.